नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 17 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि या दिवशी माघ अमावस्या आलेली आहे. या अमावस्येसोबत माघ महिन्याची समाप्ती होत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याची परंपरा आहे, कारण श्रद्धेनुसार त्यामुळे पापांचा नाश होतो आणि पितृदोष कमी होण्यास मदत होते असं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार माघ अमावस्येला पूर्वजांचं स्मरण केलं जातं, कारण असा विश्वास आहे की या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणं हे शुभ असतं आणि त्यामुळे कुटुंबावर त्यांची कृपा राहते. या अमावस्येची सुरुवात 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5:31 होत आहे आणि ती 17 फेब्रुवारीला सायंकाळी 5:35 समाप्त होईल. उदय तिथीनुसार ही अमावस्या 17 फेब्रुवारीला साजरी केली जाईल, पण त्याची सुरुवात मात्र सोमवारी संध्याकाळी होत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व वेगवेगळं असतं. माघ महिन्यातील अमावस्येला दर्श अमावस्या किंवा बहुमवती अमावस्या असंही म्हणतात. धार्मिक दृष्टिकोनातून ही तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय साधा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या माघ अमावस्येला तुम्ही इतर काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी श्रद्धेने एका ठिकाणी एक दिवा नक्की लावा. त्यामुळे हा दिवा लावल्याने पितृदोष शांत होण्यास मदत होते, घरातील नकारात्मकता कमी होते, दारिद्र्य दूर होण्यास आधार मिळतो आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण तयार होतं. तर हा दिवा नेमके कुठे लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा आणि लावताना कोणती काळजी घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय उद्या मंगळवारी माघ अमावस्येच्या दिवशी दुपारी 12:30 वाजण्याच्या आधी आपल्या घरात करायचा आहे. आणि हा उपाय म्हणजे एक साधा पण श्रद्धेने लावायचा दिवा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे, कारण दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. आणि अंधार कितीही असला तरी एक छोटासा दिवा देखील तो दूर करू शकतो, असा सुंदर संदेश आपल्या परंपरेतून दिला जातो. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण श्रद्धेने दिवा लावतो तेव्हा घरात शांतता, समाधान आणि प्रसन्नता निर्माण होते आणि म्हणूनच माघ अमावस्येसारख्या पवित्र तिथीला दिवा लावणं अधिक शुभ मानलं जातं. धार्मिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी घरात येते आणि म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना आणि दीपदान हे लक्ष्मी कृपेच्या भावनेनं केलं जातं. धनप्राप्ती, सुख, समृद्धी आणि घरामध्ये स्थैर्य येण्यासाठी हा उपाय भावनेने केला जातो. असंही म्हटलं जातं की या दिवशी दिवा लावल्याने पितृदोष शांत होण्यास मदत होते. पितृदोष असल्याचं अनेक जण मानतात, तेव्हा घरात सतत वादविवाद होणे, पैसा न टिकणे, कर्ज वाढणे, आजारपण वाढणे, मुलांच्या प्रगतीत अडथळे येणे अशा समस्या जाणवतात. आणि जर तुमच्याही घरात अशा अडचणी येत असतील तर श्रद्धेने हा उपाय तुम्ही करून पहा. काही दिवस आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे असतात आणि त्या दिवशी केलेली प्रार्थना मनाला वेगळीच शांती देते. हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे, कारण यामुळे मन आणि शरीर शुद्ध झाल्याची भावना निर्माण होते. माघ अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे ही छोटीशी कृती श्रद्धेने करायची आहे. स्नानानंतर एक लोटा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घराच्या दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. पाणी अर्पण करताना शांतपणे ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या पूर्वजांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मागायचे आहेत. त्यानंतर देवघरातल्या देवांची विधीपूर्वक पूजा करायची आहे. शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा आहे, धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि मग पुढे हा मुख्य उपाय दिव्याचा करायचा आहे.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 उपाय सांगणार आहे। पहिला उपाय हा तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या आत करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्हाला 12:30 वाजता करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचे तुम्हाला 2 दिवे जे आहेत तर ते तयार करायचे आहेत आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरीही चालेल। मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर इतर कोणतंही तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकता। त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात करून लावायचे आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये पहिला दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असते तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे। कारण यामागे अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पितरांचा निवास असतो आणि तिथून ते आपल्याकडे पाहत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काही सेवा करतात की नाही आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा सकाळी 12 वाजण्याच्या आत लावायचा आहे। यानंतर दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला दुपारी 12:30 म्हणजे 12 ते 12:30 या वेळेमध्ये लावायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला काळी कापसाची वात लावायची आहे, म्हणजे कापसाची लांब वात तयार करा आणि त्याला थोडंसं काळं लावा। काजळ असले तर काजळ सुद्धा तुम्ही लावू शकता आणि ही काळी वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे। त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घेऊन त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा दिवा आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्येच जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तिथे ग्लास भरून पाणी सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे। तिथे हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक वेळेला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे। ओम पितृदैवताय नमः हा मंत्र किमान 21 वेळेला तुम्हाला म्हणायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे। तुमचं काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मागायचा आहे आणि असा हा दिवा त्यांच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला लावायचा आहे। आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की जर पितृ तुमच्यावरती नाराज असतील, तुमच्या घराला तुम्हाला पितृदोष लागलेला असेल आणि अशा वेळेला तुम्ही कितीही देवांच्या सेवा उपासना केल्या, कितीही व्रत वैकल्य पूजा केली तरी त्याचं तुम्हाला शून्य फळ मिळत असतं आणि म्हणूनच सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करावी आणि त्यानंतर देवांची सेवा करावी। म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला पितरांच्या स्मरणार्थ हे 2 दिवे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये लावायचेच आहेत। हे दोन्ही दिवे आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, अडथळे, पितृदोष जो आहे तर तो दूर होतो। आता दुपारी हा दिवा लावल्यानंतर हा दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा तो दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता। तांदूळ हे तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि पाणी हे तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला घालू शकता। मुख्य प्रवेशद्वारावरती जो दिवा लावलेला आहे तो दिवा सुद्धा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायचा आहे। तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे। तर अशा पद्धतीने हे 2 दिवे जे आहेत तर ते आपल्याला उद्या माघ अमावस्येला आपल्या घरामध्ये लावायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे पहिला दिवा सकाळी 12 वाजण्याच्या आत लावा आणि दुसरा दिवा हा दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये लावायचा आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।